Hello, am I audible? Yes, ma'am. Okay. ओके, पहिल्या युनिट मध्ये कुठल्या पॉइंट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? If you don't have a problem, then we will start our second unit. मॅम ड्राईव्ह वर पीपीटी लिंक नाही शेअर झाली. नाही शेअर केलेत मी, परमिशन दिले नाहीये. तो परमिशन देते मी आता, हे झाल्यावर लेक्चर झाल्यावर देते परमिशन सगळ्याला, मग ते ऍक्सेस होतील तुम्हाला. ओके मॅम. एमसीक्यू पण दिलेत का? हो आहे, एक पीडीएफ आहे प्रॅक्टिस एमसीक्यू ची. त्या असाइनमेंटचे त्याच्यात का? असाइनमेंट असाइनमेंटचे पीडीएफ मध्येच आहे का? नाही सेपरेट पीडीएफ आहे. 3 लिंक दिलेत बघा आज मी तुम्हाला. आम्ही परमिशन देते त्याला, मग ते होईल तुम्हाला ऍक्सेस. ठीक आहे. सो शॅल वी स्टार्ट सेकंड युनिट? येस मॅम. Okay. Girls? Yes, ma'am. Okay. Now it is our second unit, that is control structures. ठीक है. So before starting the actual syllabus, just we have to discuss about what you mean by control structures. ठीक है. Control, the word control itself tells us that compiler or we can control the execution of the program. म्हणजे C language मध्ये control या शब्दाचा अर्थ काय होतो? We can control the execution of the प्रोग्राम. आतापर्यंत आपण पाहिलं बघा, म्हणजे आपण जो काही प्रोग्राम लिहित होतो तो कंटिन्युअस एक्झिक्यूट होत होता. त्याच्यामध्ये कुठे कंडिशन नव्हते, काय नव्हते. बरोबर आहे. जे काही आपण प्रोग्राम लिहित होतो तो कंटिन्युअस एक्झिक्यूट होत होतो. त्याला काय म्हणतो? ऍक्च्युली ते जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण सिक्वेन्शियल स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये त्याला काय म्हणतो आपण? सिक्वेन्शियल स्ट्रक्चर. पण कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय? the software developer can decide the control of the execution. Okay, software developer can decide the control of execution or the काय म्हणतो आपण त्याला, attempt of execution. हे सगळं तो डिसाइड करू शकतो. म्हणजे एखादी कंडिशन देऊन एखादं एक्झिक्युशन थांबवणं किंवा एखादं एक्झिक्युशन एक्झिक्यूट करून घेणं, याला काय म्हणतो आपण? आपण आपल्या प्रोग्राम वरती काय करतोय? कंट्रोल करतोय. बरोबर. त्याच्यासाठी to control that particular programs we have various structures. Okay, like if else, then nested if else, then if else ladder, loops we have, then switch case. All these are the structures which we are going to use to control the execution of the program. आता एक्झिक्युशन म्हणजे काय? तुमचा प्रोग्राम रन होतोय. बरोबर आहे. जसं की आपण आता पाहिलं, म्हणजे आतापर्यंत आपण प्रोग्राम लिहिला, एक्झिक्यूट म्हटलं की तो प्रोग्राम आपला रन होत होता. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट्स होते ते स्टेटमेंट 1 बाय 1 काय होत होते? त्यांची कामं परफॉर्म करून आपल्याला रिस्पेक्टिव्ह आउटपुट डिस्प्ले करत होते. बरोबर आहे. त्या एक्झिक्युशनला काय म्हणतो आपण? सिक्वेन्शियल एक्झिक्युशन. म्हणजे जे आहे प्रोग्राम मध्ये लिहिलेलं ते जसंच्या तसं एक्झिक्यूट, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करणं आणि त्याच्याप्रमाणे रिस्पेक्टिव्ह आउटपुट आपल्याला मिळवून देणं. ते आतापर्यंत आपण काय पाहिलं? सिक्वेन्शियल एक्झिक्युशन. आता कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा कंट्रोल म्हणजे काय? की मी डिसाइड करणार की मला कुठं थांबायचंय किंवा कुठल्या कंडिशनला मला काय स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचंय किंवा ती कंडिशन जर फॉल्स असेल तर काय एक्झिक्यूट करायचं, हे कोण डिसाइड करणार? डेव्हलपर डिसाइड करणार. आणि त्याप्रमाणे काय होणार? आपलं एक्झिक्युशन होणार. बरोबर आहे. म्हणजे मग त्याच्यासाठी आपल्याकडे खूप सगळे स्ट्रक्चर्स आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये इफ आहे, इफ एल्स आहे, नेस्टेड इफ एल्स आहे, इफ एल्स लॅडर आहे. ठीक आहे. देन स्विच, हे लूप्स आहेत आपल्याकडे. लूप्स मध्ये परत फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आहे आणि लास्टला स्विच केस आहे, गो टू स्टेटमेंट आहे.
देन ब्रेक आहे, कंटिन्यू आहे, असे बरेचसे स्ट्रक्चर्स अवेलेबल आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. जसं इट इज सेम लाईक आवर युअर क्लास कोऑर्डिनेटर. जसं क्लास कोऑर्डिनेटर तुमच्या पूर्ण क्लासला कंट्रोल करतात, तसंच काय करतो आपण, या प्रोग्रामचं पण जे एक्झिक्युशन आहे की नाही, ते हे सगळे स्ट्रक्चर्स यूज करून आपण काय करतो, कंट्रोल करतो. ठीक आहे. आपण ठरवतो की काय पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे, कुठला पार्ट एक्झिक्यूट नाही करायचा आहे, किंवा एखादा पार्ट किती वेळा एक्झिक्यूट करायचा आहे, हे सगळं कोण डिसाईड करतं, डेव्हलपर डिसाईड करतात, किंवा तुम्ही प्रोग्रामर असाल तर तुम्ही डिसाईड करता. म्हणूनच या युनिटला नाव काय दिलेलं आहे, कंट्रोल स्ट्रक्चर्स. लक्षात आलं नाव असं का दिलंय ते, कंट्रोल स्ट्रक्चर. It will control, with the help of that control structures, we can control the execution of our program. Are you getting it? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then, according to the syllabus, we have here if else, nested if else, else if ladder, while, do while, for, break, continue, nesting of loops, and switch case. All these are the control structures. हे सगळे काय कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत. यांच्या मदतीने आपण काय करू शकतो, आपल्या प्रोग्रामवरती कंट्रोल मिळवू शकतो. बरोबर आहे. मग त्याच्यामधले हे जे पहिले 5 आहेत, 4 आहेत, हे सगळे काय आहेत, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत. बघा, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, एल्स इफ लॅडर, हे सगळे काय आहेत, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर आहेत. बरोबर आहे. म्हणजे ते एका पर्टिक्युलर डिसिजन वरती रिॲक्ट होतात. म्हणजे एक डिसिजन आहे आणि तो डिसिजन ट्रू झाला तर हे रिॲक्ट व्हायचं, फॉल्स झालं तर हे रिॲक्ट व्हायचं. एका डिसिजन वरती ते काय होत असतात, एक्झिक्यूट होतात. आणि हे व्हाईल, हे 5वं, व्हाईल, डू व्हाईल, फॉर, हे 3 आहेत, व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर. हे काय, लूप्स आहेत. बरोबर आहे. हे किती वेळा एक्झिक्यूट करायचं त्याच्यासाठी आपण त्याला काय करतो, यूज करतो, लुपिंग. बरोबर आहे. एखादा कोड मला 10 वेळा एक्झिक्यूट करायचा आहे, 50 वेळा एक्झिक्यूट करायचा आहे, 100 वेळा एक्झिक्यूट करायचा आहे. हे सगळं जर आपल्याला एखादा कोड हा मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करायचा असेल तर त्यावेळेस आपण काय यूज करतो, लूप यूज करतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्हाईल लूप करा, डू व्हाईल करा किंवा फॉर करा. कुठलाही लूप आपण काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. त्याच्यानंतर ब्रेक, कंटिन्यू. आता हे ब्रेक आणि कंटिन्यू हे 2 कीवर्ड्स आहेत ऍक्च्युली, पण त्यांचं टास्क कसं असतं की कुठे लूप ब्रेक करायचं आणि कुठे कंटिन्यू करायचं, ते म्हणजे त्या स्लाइडच्या वेळेस तुमच्या लक्षात येईलच, ब्रेक आणि कंटिन्यू. देन नेस्टिंग ऑफ लूप्स, म्हणजे लूपच्या अंडर आपण अजून एक लूप घेतो. 2 लूप किंवा 3 लूप्स आपण सायमल्टेनियसली काय करत असतो, एक्झिक्यूट करत असतो. बरोबर. त्याला काय म्हणतो आपण, नेस्टिंग ऑफ लूप. अँड स्विच केस. ठीक आहे. आता स्विच केस मध्ये काय होतं, जेव्हा आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असतात पण त्यातलं आपल्याला एकच कुठलं तरी ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं, त्यावेळेस आपण काय करतो, स्विच केस यूज करतो. बरोबर आहे. इट इज जस्ट ओव्हरव्ह्यू ऑफ द सिलेबस फॉर द सेकंड युनिट. सो वी हॅव टू लर्न इट स्टेप बाय स्टेप और वन बाय वन वी हॅव टू लर्न. Screen. आता दिसते. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. जसं की मी आता सिलेबस मध्ये सांगितलं, सिलेबस मध्ये आपल्याला काय काय बघायचंय, इफ एल्स, देन नेस्टेड इफ एल्स, एल्स इफ लॅडर. हे पहिले जे 4 आहेत स्ट्रक्चर, ते कसले स्ट्रक्चर आहेत, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. ते पहिले 4 आहेत ते कुठले, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. आता डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, ते एका पर्टिक्युलर डिसिजन वरती डिसाइड करतात कुठला पार्ट एक्झिक्यूट करायचा किंवा कुठला पार्ट एक्झिक्यूट करायचा नाही. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. आता त्याच्यानंतर हे 5वं आहे, व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर. हे लूप आहेत. बरोबर आहे. मग या तिघांच्या मदतीने आपण काय करू शकतो, एखादा कोड जर मला मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, हे लूप यूज करतो. मग तुम्ही व्हाईल यूज करा, डू व्हाईल करा किंवा फॉर करा, तिन्ही लूप काय असतात,
त्यांचा टास्क एकच आहे की एखादा कोड मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करणं, पण ते प्रत्येकाचं काय थोडेसे डिफरन्सेस आहेत एक्झिक्युशन मध्ये आणि त्याच्या सिंटॅक्स मध्ये वगैरे थोडेसे चेंजेस आहेत, पण तिघांचाही अर्थ काय होतो, लूपच आहेत ते. त्यांच्या मदतीने आपण एखादा कोड मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करतो. त्याच्यानंतर हे 7व्या पॉईंट मध्येच काय हे ब्रेक कंटिन्यू अँड नेस्टिंग लूप्स. आता ब्रेक कंटिन्यू हे काय कीवर्ड्स आहेत, पण त्यांचे काहीतरी टास्क आहेत. म्हणजे एखादा लूप जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर ब्रेक, कंटिन्यू ठेवायचं असेल तर कंटिन्यू एखाद्या पर्टिक्युलर कंडिशनला. त्याप्रमाणे काय तुमचं ब्रेक आणि कंटिन्यू हे कीवर्ड्स किंवा त्यांचे टास्क परफॉर्म होतात. नेस्टिंग ऑफ लूप्स म्हणजे काय होतो, आपण फॉर लूप मध्ये अजून एक फॉर लूप घेतो आणि त्याचं एक्झिक्युशन करत असतो. काय करतो आपण, फॉर लूप मध्ये अजून एक फॉर लूप घेतो. बरोबर आहे. आणि लास्ट पॉइंट आहे स्विच केस. बरोबर आहे. स्विच केस मध्ये मल्टिपल तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असतात किंवा मल्टिपल ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायचे असतात, पण एका वेळेस एकच ऑपरेशन परफॉर्म होत असतं. मग ते स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करून घेण्यासाठी आपण काय यूज करतो, स्विच केस हा कंट्रोल स्ट्रक्चर यूज करतो. ठीक आहे. नाउ इट्स ऑल अबाउट दी सिलेबस. सो वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द फर्स्ट पॉइंट, दॅट इज डिसिजन मेकिंग. जसं की आपला सिलेबस मध्ये पहिला पॉइंट काय, इफ स्ट्रक्चर. बरोबर आहे. इफ स्ट्रक्चर जसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज द डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. इट इज द डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. ठीक आहे. आता इथे बघा, डिसिजन मेकिंग म्हणजे सगळ्यात आधी आपण बघूयात काय असतं, त्याच्यानंतर आपण त्याचे स्ट्रक्चर्स बघूयात. ठीक आहे. डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर्स रिक्वायर दॅट द प्रोग्रामर स्पेसिफाईज वन ऑर मोर कंडिशन्स to be evaluated or tested by the program, along with a statement or statements to be executed if the condition is determined to be true, and optionally other statements to be executed if the condition is determined to be false. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, हा डिसिजन होतो की कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे, हा डिसिजन आहे की नाही. आणि हे सगळं कोण डिसाइड करतं, प्रोग्रामर स्वतः डिसाइड करतात की कुठली कंडिशन ट्रू करायची, कुठली कंडिशन फॉल्स करायची. बरोबर आहे. मग कंडिशन ट्रू असेल तर कुठला पार्ट किंवा कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे, आणि कंडिशन फॉल्स असेल तर कुठले स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे, हे पण आपण तिथं काय करतो, स्पेसिफाय करत असतो. आपण इव्हन इफ एल्स चे प्रोग्राम पण पाहिले बघा. कधी पाहिले आपण, एका युनिटला एका पॉइंटला पाहिले बघा, फर्स्ट युनिट मध्ये इफ एल्स चे स्टेटमेंट. बरोबर आहे. लॉजिकल ऑपरेटर मध्ये आपल्याला कंडिशन्स यूज करायच्या होत्या, त्यावेळेस आपण इफ एल्स चा पार्ट पाहिला होता. मग त्याच्यातही तुम्ही बघितलं असेल, इफ आणि कंडिशन. मग आपण काय म्हणायचं, इफ ती कंडिशन ट्रू असेल म्हणजे हा एक डिसिजन झाला. बरोबर आहे की नाही, की ती कंडिशन ट्रू आहे. ट्रू आहे तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट कर, आणि फॉल्स असेल तर नेक्स्ट पार्ट किंवा जो एल्स पार्ट आहे तो एक्झिक्यूट कर. इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन दी डिसिजन ऑफ ट्रू अँड फॉल्स. आलं लक्षात. म्हणून याला काय म्हणतो, या सगळ्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. ठीक आहे. आता सिंपल फ्लो चार्ट, जनरल फ्लो चार्ट काय बघा इथे. ठीक आहे. इथं फर्स्ट वी आर गोइंग टू चेक द कंडिशन. इफ कंडिशन इज ट्रू, द कंडिशनल कोड इज गोइंग टू एक्झिक्यूट, किंवा तो पहिले स्टेटमेंट आहेत ते एक्झिक्यूट होतील. इफ कंडिशन इज फॉल्स, तर या ब्लॉकच्या नंतर, किंवा इफ कंडिशन इज ट्रू झाल्यानंतर जे स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायचे त्याच्यानंतरचे किंवा त्या ब्लॉकच्या नंतरचे जे स्टेटमेंट असतील ते काय होतील, एक्झिक्यूट होतील. म्हणजे इफ मध्ये लक्षात येईलच तुम्हाला, त्यांनी हे जनरल सिंटॅक्स दिलेलं आहे डिसिजन मेकिंगचा. म्हणजे डिसिजन तुमचे दोन असतील, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. दोन्ही एकदाच डिसिजन नसतील. बरोबर आहे. तुमची कंडिशन एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. दोन्ही डिसिजन्स एकदाच येणार नाहीत, एक तर ट्रू किंवा फॉल्स असे दोनच डिसिजन्स येतील. ट्रू असेल तर त्याप्रमाणे रिस्पेक्टिव्ह ब्लॉक एक्झिक्यूट होईल. एक मिनिट.
Hello, am I audible now? Yes, ma'am. Okay. Now it is the flow chart of the decision making structure. Okay. Condition. If condition is true, then that particular block is going to execute. If condition is false, we have to skip that block and we have to execute the remaining part of your program. Okay. It is a general syntax of or general flow diagram of the decision making structure. Now it is our first topic, that is see if statement. What is our here program is or structure is see if statement. Okay. Now if statement, why we are going to use the if statement? If we have a single condition, then normally we are going to use the if statement. Okay. The syntax for the if statement is if in bracket boolean expression, in bracket boolean expression, or instead of boolean expression we can write here the condition also. सिंटॅक्स लिहिताना बुलियन एक्सप्रेशन लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही कंडिशन जरी म्हटलात ना तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे इथे काय येईल, इफ कंडिशन, जर कंडिशन ट्रू असेल तर इफ नंतर काय द्यायचं आपल्याला, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, देन यू हॅव टू राईट डाउन युअर कोड, वॉट एव्हर कोड यू वॉन्ट टू एक्झिक्यूट इफ द कंडिशन इज ट्रू, अँड देन यू हॅव टू क्लोज दी ब्लॉक. प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचंय, इफ नंतर राउंडेड ब्रॅकेट मध्ये कंडिशन लिहायची आहे, राउंडेड ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे, त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे, त्याच्यानंतर स्टेटमेंट्स विल बी एक्झिक्युटेड इफ बुलियन एक्सप्रेशन इज ट्रू. म्हणजे इथं काय लिहायचं, कोड लिहायचंय किंवा प्रोग्राम लिहायचा जो तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. पण कधी, जेव्हा हे तुमचं बुलियन एक्सप्रेशन किंवा कंडिशन ट्रू असेल तेव्हा काय होणार आहे, हे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट द्यायचे, त्याच्यानंतर काय द्यायचे, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट द्यायचे. ठीक आहे. It is the syntax of if statement. It is the syntax of if statement. हे जरा लिहून घ्या तुम्ही, सिंटॅक्स सगळे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. हेडिंग लिहा डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर, डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर आहे सी इफ स्टेटमेंट, किंवा इफ स्ट्रक्चर म्हटलं तरी चालेल. सी इफ स्टेटमेंट. लिहिला सिंटॅक्स. सिंटॅक्स लिहिला. हॅलो. ठीक आहे. हे फ्लो डायग्राम काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल. म्हणजे एकदा तुम्हाला हे एक्झिक्युशन लक्षात आलं ना की म्हणजे फ्लो डायग्राम काढायला तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण काढून घ्या, एक 2-3च आहेत, सगळ्यांच्या नाही घेतलेले आहेत मी, पण 1-2-3 आहेत तेवढं काढून घ्या या फ्लो डायग्राम. नेक्स्ट हेडिंग सिंटॅक्स लिहा, सिंटॅक्सच्या खाली हा सिंटॅक्स लिहा. इफ बुलियन एक्सप्रेशन लिहा किंवा कंडिशन लिहा, त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्याच्यानंतर स्टेटमेंट्स अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, अँड देन यू हॅव टू राईट ड्रॉ दी फ्लो डायग्राम. फ्लो डायग्राम.
Now we have to learn here the flow. First, it is going to check the condition. If condition is true, the conditional code or if block is going to execute, and then we have to execute the remaining part of your program. But if your condition is false, then we are not going to conduct or we are not going to execute that conditional code or if block. Directly we are going to execute the remaining part of your program. So we have to execute it on the editor. We have to check it. Now here simply we have to check one condition for you can check any of the condition. आता मी simply तर काय करणार आहे, एक व्हेरिएबल घेणार आहे, त्याला व्हॅल्यू असाइन करणार आहे आणि ती व्हॅल्यू फक्त ते एका कुठल्याही कंडिशनने मी आता इट इज डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इफ स्टेटमेंट, त्यामुळे असं काही स्पेसिफिक एक्झाम्पल घ्यावं असं काही नाहीये. सो मी सिम्पली ते एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे. So I have here variable integer a suppose which is initialized with 20 and with semicolon. आपण इथेही व्हेरिएबल ला व्हॅल्यू असाइन करू शकतो. नाउ जस्ट आय वॉन्ट टू चेक हिअर द कंडिशन. आता मला काय करायचे, फक्त मला चेक करायचंय किंवा माझी कंडिशन काय आहे की जर ए हा 20 पेक्षा मोठा असेल, ए हा 20 पेक्षा मोठा असेल तर काय करायचंय, वेलकम मेसेज डिस्प्ले करायचंय किंवा एक काहीतरी मेसेज डिस्प्ले करायचंय किंवा एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. बरोबर आहे. मग कंडिशन कशी येईल माझी, आय वॉन्ट टू चेक द ए इज ग्रेटर दॅन 20 or not. Actually only one condition I have. I want to check a is greater than 20. तर काय लिहिणार मग आपण, if a is greater than or equal to म्हटलं तरी चालेल, greater than equal to 20. ठीक आहे. इफ लिहिलं बघा, इफ कीवर्ड यूज केला त्याच्यानंतर ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट, it is the condition a is greater than 20, it is the condition or we can say it is the boolean expression. ठीक आहे. देन इथे सेमीकोलन द्यायची गरज आहे का, सिंटॅक्स मध्ये आहे का इथे सेमीकोलन, No. नाहीये, म्हणजे इथे सेमीकोलन द्यायचा नाही. देन whatever block you want to write, just you have to write it within a opening and closing rounded bracket. किंवा if नंतर कंपल्सरी काय करायचंय, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट घ्यायचं आणि त्याच्यासोबत ऑटोमॅटिक काय मिळेल तुम्हाला, हे क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मिळेल. ठीक आहे. जर माझी कंडिशन ट्रू असेल तर सपोज आय हॅव टू राईट हिअर ए इज इक्वल टू ए प्लस 10. ठीक आहे. असं मी एक्झिक्यूट केलं बाबा, काही असं काही हे कंपल्सरी नाही की तुम्ही असंच करा. काही स्टेटमेंट किंवा काही अरिथमेटिक ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता किंवा काही मेसेज डिस्प्ले करू शकता. वॉट एव्हर यू वॉन्ट टू परफॉर्म यू कॅन राईट इट विदिन दॅट पर्टिक्युलर ब्लॉक. ठीक आहे. मी काय केलं, जर ए हा 20 पेक्षा मोठा किंवा 20 असेल तर मला काय ऑपरेशन परफॉर्म करायचंय, ए इज इक्वल टू ए प्लस 10. म्हणजे काय होईल इथं ऑपरेशन, ए मध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 20, बरोबर आहे. ए मध्ये व्हॅल्यू काय 20, 20 प्लस 10 30 होईल आणि पुन्हा तीच व्हॅल्यू ए या व्हेरिएबल मध्ये अपडेट होईल. जस्ट आय वॉन्ट टू डिस्प्ले द व्हॅल्यू इन द सेम ब्लॉक. ह्याच ब्लॉक मध्ये मला काय करायची, ती व्हॅल्यू डिस्प्ले करायची. सो व्हॉट आय हॅव टू राईट हिअर, printf a is equal to %d double enter comma complete comma a end with semicolon. ठीक आहे. एवढा ब्लॉक मला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं. जर कंडिशन माझी ट्रू झाली तर कुठला ब्लॉक एक्झिक्यूट होईल, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पण जर कंडिशन फॉल्स झाली तर आपण दुसरा कुठला ब्लॉक देत नाहीये, बरोबर आहे. पण आता सपोज मी इथं म्हटलं ठीक आहे. आता याचं एक्झिक्युशन कसं होईल बघा. नाव यू हॅव अ व्हेरिएबल ए which is having the value 20.
Now I'm going to check the condition. If a is greater than equal to 20, the condition is true or false? कंडिशन काय आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? True. ट्रू आहे. म्हणजे काय होईल? हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. इफचा हा कम्प्लीट ब्लॉक काय होईल? एक्झिक्यूट होईल. आणि हा ब्लॉक एक्झिक्यूट केल्यानंतर इथे काय म्हणतोय आपण? जस्ट यू हॅव टू परफॉर्म a इज इक्वल टू a प्लस 10. म्हणजे इनिशियली a ची व्हॅल्यू काय आहे? 20. 20 प्लस 10 30 आणि तीच व्हॅल्यू आपण परत एस व्हेरिएबल मध्ये अपडेट करतोय आणि ती व्हॅल्यूज आपण काय केली? स्क्रीनवरती डिस्प्ले केली. ठीक आहे. आणि आता जेव्हा तुम्ही ह्या ब्लॉकच्या बाहेर पडाल तेव्हा काय होईल? हे स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होणार. printf स्लॅश इन वेलकम हे स्टेटमेंट पण काय होणार? एक्झिक्यूट होणार. तुमची कंडिशन ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, रिमेनिंग पार्ट हा एक्झिक्यूट होतो. इफ मध्ये तुमची कंडिशन ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, हा रिमेनिंग पार्ट म्हणजे हे printf स्टेटमेंट इट इज द रिमेनिंग पार्ट ऑफ युअर कोड. तिथून पुढे तुमचा वेगळा काही कोड असू शकतो. तो कोड किंवा ते स्टेटमेंट सगळे काय होतात? एक्झिक्यूट होतात. भले तुमची कंडिशन ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे. आता इथे चेक करूयात आपण. हे बघा, a ची व्हॅल्यू काय आली? 30. आली का ची व्हॅल्यू 30 आणि वेलकम हा मेसेज पण आला. म्हणजे ही तुमची कंडिशन ट्रू असल्यामुळे हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला. पण या ब्लॉकच्या बाहेर पडल्यानंतर जे काही स्टेटमेंट्स तुम्ही लिहिलेले असतात ते सगळे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतच असतात. आता या केसमध्ये जर मी असं लिहिलं a इज ग्रेटर दॅन इक्वल टू a is greater than फक्त म्हणायला लागली इक्वल टू तर ते ट्रूच येईल कंडिशन. इफ आय वॉन्ट टू से a is greater than 20 म्हणजे इफ a is greater than 20 असेल तरच हा ब्लॉक काय करायचा आपल्याला? एक्झिक्यूट करायचा. अदरवाइज नाही एक्झिक्यूट करायचा. सो what happened here? We have to check. Only welcome message is going to display. फक्त कुठला मेसेज डिस्प्ले झाला? वेलकम हा मेसेज एकटा डिस्प्ले झाला. कारण ही कंडिशन काय झाली तुमची? फॉल्स. या सिच्युएशन मध्ये ही कंडिशन काय आहे तुमची? फॉल्स. False. ठीक आहे. म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट व्हायचा प्रश्न येतच नाही. बरोबर आहे. ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली तर रिमेनिंग कोड जो काय आहे तुमचा हा इथून खालचा जो काही कोड असेल तो पूर्ण कोड तुमचा एक्झिक्यूट होईल. लक्षात आलं? इफ स्टेटमेंट Yes, सिंपल ma'am. आहे. हे लिहून घ्या. एक कोड हा लिहून घ्या त्याचा आणि द कंडिशन ट्रू करा. एक कंडिशन ट्रू करा. ग्रेटर दॅन इक्वल टू 20 म्हणलं तरी कंडिशन ट्रूच होणार आहे. आणि आउटपुट पण लिहा त्याच्या खाली. प्रोग्रामच्या खाली आउटपुट लिहा. I will execute once again so it will show the output. झालं? Yes, ma'am. गर्ल्स मुलींमध्ये झालं का सगळं? ते सिंटॅक्स वगैरे व्यवस्थित लिहा. गर्ल्स झालं का? Now here I have explained the execution. Now here we have a example. Same example we have solved. No worry. Now next structure that is C if else statement. Just write down the heading C if else statement.
ठीक आहे. आता इफ एल्स स्टेटमेंट मध्ये काय होतं, बऱ्यापैकी आपल्याकडे ना 2 कंडिशन असतात. म्हणजे 2 कंडिशन असतातच. मग त्याच्यातली काय होतं किंवा 2 गोष्टी आपल्याला एक्झिक्यूट करायच्या असतात. जेव्हा ती कंडिशन ट्रू असेल तेव्हा आपल्याला ही पर्टिक्युलर गोष्ट एक्झिक्यूट करायची असते आणि जर ती कंडिशन फॉल्स असेल तर दुसरं एखादं स्टेटमेंट किंवा दुसरा एखादा ब्लॉक आपल्याला काय करायचा असतो, एक्झिक्यूट करायचा असतो. 2 कंडिशन नाही म्हणता येणार, पण 2 काय म्हणतो आपल्याला 2च गोष्टी आपल्याला एक्झिक्यूट करायच्या असतात. दोनांपैकी एकच गोष्ट एक्झिक्यूट होणार असते, पण त्या 2 गोष्टी पाहिजेतच एक्झिक्यूट करायला. सो इथं काय होतं बघा, मग इथं काय येतो आपण पहिल्यांदा इफ घेतो. इफ that particular condition is true, then if block is going to execute, else block is going to execute. जर कंडिशन फॉल्स असेल तर else block is going to execute. जसं हे असतं बघा, इफ एल्स म्हणजे नॉर्मल इंग्लिश मधलं आहे ना तसंच आहे. इफ कंडिशन इज ट्रू, देन इफ ब्लॉक इज गोइंग टू एक्झिक्यूट. अदरवाइज एल्स ब्लॉक इज गोइंग टू एक्झिक्यूट. जर कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. इथं लिहिले बघा, अँड इफ स्टेटमेंट कॅन बी फॉलोड बाय अन ऑप्शनल एल्स स्टेटमेंट विच एक्झिक्यूट वेन द बुलियन एक्सप्रेशन इज फॉल्स. म्हणजे कंडिशन जर तुमची फॉल्स असेल तर काय होईल, एल्स ब्लॉक किंवा एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. त्याचा सिंटॅक्स लिहून घ्या. त्याचा सिंटॅक्स पण सिंपल आहे बघा. If Boolean expression, or we can say it is the condition, it should become within a rounded bracket, then opening curly bracket, then statements, whatever statements you want to write, you can write it within that particular block. Then else, again we have to create here the block with the opening curly bracket and the statements to be executed if the Boolean expression is false. And we have to close the block. Every block you have to close. इथे बघा, हा if चा block इथे open झाला, इथे क्लोज झाला. एल्सचा ब्लॉक इथे ओपन झाला, इथे क्लोज झाला आणि त्याच्यामध्येच तुमचे स्टेटमेंट्स यायला पाहिजेत. ठीक आहे. झाला का सिंटॅक्स? No, ma'am. ओके, झाला सिंटॅक्स लिहून? Yes, ma'am. Now here we have a flow diagram for the if else statement. Now here first we are going to check the condition. If condition is false, then else code is going to execute. Or if condition is true, if code किंवा if block म्हटलं तरी चालेल, तर if block is going to एक्झिक्यूट. आणि या दोघांपैकी एक ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर तुमचा जो राहिलेला प्रोग्राम आहे तो सगळा पुन्हा पुढे जो प्रोग्राम आहे तो काय होईल, एक्झिक्यूट होत जाईल. ठीक आहे. आता ह्याचं एक्झाम्पल बघताना आपण हे
अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट काढताना आपण ते एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत बघा. अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट काढताना आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर फाइंड आउट केले होते, बरोबर आहे. त्यावेळेस आपण इफ एल्स कंट्रोल स्ट्रक्चर युज केला होता बघा, आठवतंय का? अल्गोरिदम काढतानाच आपण इफ तो डायमंड मध्ये घेत होतो. कंडिशन, इफ कंडिशन इज ट्रू वी हॅव टू डिस्प्ले दिस, इफ कंडिशन इज फॉल्स वी हॅव टू डिस्प्ले दिस. सेम वी हॅव टू चेक हिअर द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह नंबर. ठीक आहे. आता आपण इथे तसंच करणार आहोत किंवा तोच प्रोग्राम काय करूयात आपण इथे चेक करूयात हाऊ इट इज गोइंग टू एक्झिक्यूट. सो हिअर इनिशियली a is having the value 20, so just I have to change the if structure. So what condition we have to mention here, or which condition we require to specify or find out the positive or negative number? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर साठी काय कंडिशन आपल्याला चेक करावी लागेल? काय कंडिशन लिहावी लागेल? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर, मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट आहे हा. कंडिशन काय आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर साठी? Greater than 0, less than 0. If a is greater than 0, then what we have to write here? काय मेसेज डिस्प्ले करायचा? printf A is positive. आता मी ते काय लिहिलं बघा. आता त्याचं ते मेसेज कसा डिस्प्ले होईल हा? पॉझिटिव्ह. एक मिनिट, एल्स पार्ट राहिला की लिहायचा आपला. एल्स ठीक आहे. इफ ए इज ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण काय म्हणणार आहे? ए पॉझिटिव्ह आहे. पण इथं मेसेज कसा डिस्प्ले होईल बघा, प्रिंट एफ स्लॅश इन, म्हणजे नवीन लाईनला जाऊ आपण. पर्सेंटेज डी इज पॉझिटिव्ह. आता पर्सेंटेज डी म्हणजे कुठली व्हॅल्यू प्रिंट होईल? ह्या पर्सेंटेज डी साठी पॉझिटिव्ह. नाही 20 ए ची व्हॅल्यू काय होईल? डिस्प्ले होईल. म्हणजे इथं मेसेज काय? 20 इज पॉझिटिव्ह. काय मेसेज येईल? 20 इज पॉझिटिव्ह. मी तुम्हाला प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी सांगितलं ना मी. म्हणजे प्रिंटफ स्टेटमेंटने जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू स्क्रीनवर डिस्प्ले करायची असेल तर काय करायचंय? जिथं तुम्हाला ती व्हॅल्यू पाहिजे तिथं तो रिस्पेक्टिव्ह फॉर्मॅट स्पेसिफायर घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवाय तो मेसेज तुम्ही लिहू शकता. मग मला इथं काय म्हणायचंय, जो काय नंबर असेल, म्हणजे आता इथं 20 आहे म्हणून ठीक आहे 20, पण जो काय नंबर असेल इज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काय असेल तो मेसेज काय करायचं? डिस्प्ले करायचं. सो वी हॅव टू एक्झिक्यूट इट. Now it is showing that 20 is positive. Now what it is showing that 20 is positive. Suppose I have to write here -20. What happened here? Which part is going to execute? -20 केलं तर कुठला पार्ट एक्झिक्यूट होईल? हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कारण ही कंडिशनच काय असणार आहे तुमची? फॉल्स. ए इज ग्रेटर दॅन 0 असेल का? ही कंडिशन काय झाली तुमची? फॉल्स. जर ही कंडिशन तुमची फॉल्स झाली तर या ब्लॉकला एक्झिक्यूट व्हायचा विषयच येत नाही. हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का? नाही होणार. पण कंडिशन फॉल्स असल्यामुळे काय होईल? एल्स ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होईल. कुठला ब्लॉक एक्झिक्यूट होईल? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. -20 इज निगेटिव्ह. आलं लक्षात? Yes, ma'am. कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. मग तुम्ही काही कोड लिहा तिथं, काही कॅल्क्युलेशन्स करा, मेसेजेस डिस्प्ले करा, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही त्या ब्लॉक मध्ये करू शकता.
प्रोग्राम लिहून घ्या. Okay, today we have to stop here. The remaining part we will start for the next lecture.